जन्म पण कोल्हापुरातच झाला, शिक्षण कोल्हापुरातच झालं, पण परिस्थिती एकदम हलाखीचीच. वडील कामगारच होते. मेनन अँड मेनन या एका कारखान्यात ते कामगारच होते. त्यांना वाटायचं की मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे. 12वीला गेलो, वडिलांची कंपनी बंद पडली. 1000-1500 रुपये सुद्धा माझी इंजिनिअरिंगची फी भरण्यासाठी नव्हती. मी इंजिनियर जरी नाही झालो तरी माझ्याकडे आता जवळपास 2,500 ते 3,000 इंजिनियर मी माझ्याकडून शिकून गेले. नोकरी लागल्यानंतर वडिलांना काय वाटायला लागले? नोकरी लागल्यानंतर ते अगदीच खुश झाले, कारण MSc मॅथ्स सारख्या विषयामधून मी MSc झालो. शिक्षक व्हायचं मात्र 100% मनातच होतं. वडिलांनी आमच्या काही काही नोकऱ्या लावायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं ते लागल्या नाहीत. दुर्दैवानं म्हणण्यापेक्षा सुदैवानं म्हणा. काही वेळेला लोकांनी मला हे विचारलं की असं परमनंट नोकरी सोडून तुम्ही कसं काय हे करताय, पण माझं एक उद्दिष्ट ठरलं होतं आणि मला माझ्या बाबतीत कॉन्फिडन्स होता की मी हे करू शकतोय. नीट असेल, CET असेल, 99+ म्हणजे टॉपरचे विद्यार्थी असे किती घडलेले आहेत? जवळपास 75+ म्हणजे 75 पेक्षा जास्त विद्यार्थी CETच्या परीक्षेत 99 क्रॉस केलेत आणि JEEच्या परीक्षेत जवळपास 12 विद्यार्थीपर्यंत असतील. असा एक संभ्रम असतो किंवा दोन्हीपैकी एक चॉईस काय करायचं, काय बेटर आहे, CET की JEE? तो जो A प्लॅन आहे तो प्लॅन सक्सेस झाला तर आनंदच आहे, पण नाही जर झाला तर आपल्याकडे B प्लॅन असा पाहिजे की त्या बेसवर त्यांना चांगल्या ठिकाणी त्यांच्या प्रोफेशनल त्यांचं करिअर पण घडलं पाहिजे. सर, भविष्यामध्ये तुमची अकॅडमी या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनात उतरेल का? जेवढे विद्यार्थ्यांना डाऊट्स येतील, जेवढे विद्यार्थी डाऊट घेऊन शिक्षकांच्या पर्यंत जातील, तेवढं ते यशापर्यंत जातील. एज्युकेशन लोन वगैरे नॅशनलाइज बँक तुम्हाला अशा इन्स्टिट्यूटमध्ये मिळालं की लगेच देते. पुढचं एज्युकेशन काही गरीब विद्यार्थ्यांचं सुद्धा थांबत नाही. महाविद्यालय कधी जॉईन केलेलं तुम्ही? महाविद्यालय 1996ला. 96ला. 2005 पर्यंत मात्र मी नोकरी केली. हे शिक्षण वगैरे सर तुमचं ह्या भागातच झालं का? ह्या नाहीये, कोल्हापूर शहरात झालं. हा. मी मेन राजाराम हायस्कूल. कोल्हापूर की गडिंग्लज? प्रॉपर माझं गाव मनगुत्ती म्हणून इथं हत्तरगी जवळ आहे, म्हणजे कर्नाटक. पण वडिलांच्या नोकरीनिमित्त आम्ही कोल्हापुरात राहत होतो आणि मग शिक्षण कोल्हापुरातच झालं, जन्म पण कोल्हापुरातच झाला, पण परिस्थिती एकदम हलाखीचीच. पण झालं, चांगलं शिक्षण दिलं. आमच्या पालकांनी आमचा तो विचार केला आणि त्यामुळं एज्युकेशन चांगलं मिळालं. मेन राजाराम हायस्कूल, मग राजाराम कॉलेज आणि मग शिवाजी युनिव्हर्सिटी. म्हणजे बालपण आणि तुमचं काय शालेय किंवा कॉलेज जे झालं ते सर्व कोल्हापूरला. त्यामुळं आम्हाला या गोष्टींची लवकर माहिती मिळाली, जी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातले मिळत नाही, ती आम्हाला थोडीशी शहरी भागात आम्ही वाढल्यामुळे ती लवकर मिळाली. वडील काय करायचे बोललं? वडील कामगारच होते. मेनन अँड मेनन या एका कारखान्यात ते कामगारच होते. त्यांना वाटायचं की मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, म्हणून मला त्यांनी जाणीवपूर्वक मेन राजाराम हायस्कूलला टेक्निकल साठी प्रवेश घेतला होता. वडिलांचं स्वप्न इंजिनियर करायचं. वडिलांचं स्वप्न इंजिनियर, पण काही असे आर्थिक गोष्टी घडत गेल्या. मी बरोबर 12वीला गेलो, वडिलांची कंपनी बंद पडली. मग ते एज्युकेशन थांबणार होतं, पण एका मित्राच्या आई वडिलांच्यामुळे ते पुढचं एज्युकेशन माझं पूर्ण झालं आणि मी इंजिनियर जरी नाही झालो तरी माझ्याकडे आता जवळपास 2,500 ते 3,000 इंजिनियर मी माझ्याकडून शिकून गेले. घडवण्याचं म्हणजे जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्यापैकी 2,500 ते 3,000 विद्यार्थी आता इंजिनियर आहेत. माझी स्वतःची पण दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. चांगल्या इन्स्टिट्यूट मधून ते त्यांचं एज्युकेशन त्यांनी पूर्ण केलं. ती कंपनी बंद पडल्यानंतर काय परिस्थिती होती? तुम्ही म्हणताय की मित्रांच्या वडिलांनी तुम्हाला शिकवलं. होय. म्हणजे नेमकं काय? नाही, कंपनी बंद पडल्यामुळे ते कामगार असल्यामुळे फार मोठी इन्व्हेस्टमेंट वगैरे असं काही नव्हतं. मला शिक्षण तेवढं देण्याचा त्यांचा उद्देश होता, पण दुसरं काही काम करण्याची त्यांच्याकडे हे पण नव्हती. मग ते गावी आले. मग गावी थोडीफार शेती होती, काहीतरी असं किरकोळ कामं करत त्यांनी आपला खर्च भागवला. माझं हे त्या मित्राच्या आई वडिलांनी उचललं. मी त्यांच्याकडे त्याने बघितलं का? त्यांच्याच घरी राहिलो होतो मी. त्यांच्या मुलग्यासारखंच त्यांनी मला हे केलं. आम्ही त्यांना नानामाई म्हणतोय. कोल्हापुरात गवळी फॅमिली आहे ती आता दोघेही नाही आहेत या ह्याच्यात, पण त्यांनी त्यांच्यामुळं हे शक्य झालं. म्हणजे तुम्ही इकडे आला नाही, वडिलांच्या बरोबर मनगुतीला नाही आला? नाही, मित्रांनी सांगितलं की असं असं यांची कंपनी बंद पडल्या संजूची आणि संजूच्या वडिलांची, आणि मग त्यांना कोणीतरी हे करायला पाहिजे. आणि मग त्यांचे आई वडील माझ्याकडे आले, आमच्या घरी आले, आमच्या आई वडिलांची ओळख करून घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं तुम्ही जाणार असाल तर गावी जावा, पण मुलग्याला आमच्याकडे राहू दे, त्याच्या निमित्तानं आमचा मुलगा पण अभ्यास करेल, असा एक त्यांचा उद्देश होता. अतिशय खडतर प्रवास आहे तुमचा, किंवा शिक्षण देखील तुमचं तसंच झालं. फार मोठा खडतर आहे,
पण सगळ्याच गोष्टी काय खरं तर असं सांगून काय हे होत नाहीये. जे काही उद्दिष्ट साध्य करायचं होतं ते झालंय. विद्यार्थी घडवण्याचं उद्दिष्ट होतं ते साध्य झाले. पण लहानपणी असं सर वाटायचं की बाबा एखाद्या आपण अकॅडमी चालू करेन आणि अकॅडमीच्या माध्यमातून इतके विद्यार्थी यशस्वी होतील, त्यांचं करिअर बनवतील, तुमच्या हातून हे सगळं घडेल. असं सुरुवातीला काय वाटलं नाही. शिक्षक व्हायचं मात्र 100% हे होतं, मनातच होतं. वडिलांनी आमच्या काही काही नोकऱ्या लावायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं ते लागल्या नाहीत. दुर्दैवानं म्हणायचं म्हणण्यापेक्षा सुदैवानं म्हणा, कारण मला शिक्षकच व्हायचं होतं आणि मी त्याची पूर्वतयारी बीएससी पासूनच केली होती. बीएससी ला असताना मी काही छोटे मोठे क्लासेस वगैरे घ्यायचो आपल्या कॉलेजच्या खर्चासाठी म्हणून, आणि मग त्यातनंच हे माझं एज्युकेशन मधलं हे करिअर सुरू झालं. वडिलांना इंजिनियर करायचं होतं, तुम्हाला शिक्षक व्हायचं होतं. मी 12वीला असतानाच वडिलांची कंपनी बंद पडली आणि मग ते लगेच 12वी संपल्या काही झाली नाही. मग त्यांच्याकडं एक 1,000-1,500 रुपये सुद्धा माझी इंजिनिअरिंगची फी भरण्यासाठी नव्हती. आणि गव्हर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंग मार्क ऍडमिशन घेण्यासाठी फारच मार्क्स हे होते. त्या मार्कांच्या पर्यंत मी पोहोचलो नाही. आणि मग तेवढी माझ्याकडं वडिलांची आमच्या कुवत नसल्यामुळं ते मग मी सरळ रेग्युलर बीएससी ला ऍडमिशन घेतलं आणि मग बीएससी MSc असं एज्युकेशन होत गेलं. मग इकडे कधी आला गडिंग्लजसाठी तुम्ही? गडिंग्लजला नोकरीच्या निमित्तानं आलो नोकरीचे 1996 ला. ते 2005 पर्यंत मी नोकरीत होतो. म्हणजे जागृतीला आला तुम्ही? जागृतीला. तिथून किती वर्ष नोकरी केली मग तिथे? तिथून 8 वर्ष. 8 वर्ष. तिथं कुठला विषय असा आहे तुमचा? विषय माझा मॅथ्सच. दुसरा विषय मी कधी शिकवलाच नाही. आणि मी ज्युनियर कॉलेजला शिकवत होतो 11वी-12वी. ऍक्च्युली मी इथं गाडी कॉलेजला आलो, पण मला माझं त्यांनी टीचिंग मधलं स्किल बघून त्यांनी मला ज्युनियर कॉलेजला ग्रँटेबलला घेतलं, हे दिलं. म्हणजे त्यावेळेला असं बरंच हे होतं, पण मी अगदी काही वशिला वगैरे न लागता फक्त मेरिटच्या याच्यावर मला त्या संस्थेनं त्यावेळेला मदत केली. नोकरी लागल्यानंतर वडिलांना काय वाटायला लागले? नोकरी लागल्यानंतर ते अगदीच खुश झाले, कारण MSc मॅथ्स सारख्या विषयामधून मी MSc झालो. तशा अवघड विषयातून या पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत जाणं तसं पूर्वी फारसं हे नव्हतं. अगदी 50 सीट होत्या युनिव्हर्सिटीला. त्यातनं कोल्हापूर, सांगली, सातारा या सोलापूर या 4 जिल्ह्यातून फक्त 50 विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळायचं आणि त्या 50 विद्यार्थ्यांच्यात मी होतो. म्हटल्यानंतर वडिलांना फार आनंद झाला आणि मग पुढं ते मला त्यांचं सहकार्य भरपूरच मिळालं. मग तोपर्यंत कंपनी 1-2-3 वर्षानंतर सुरू झाली. म्हणजे आर्थिक हे परत आणि आहे तसं बऱ्यापैकी हे सुरू झालं. पण त्या मधला जो क्रुशियल टाइम आहे 2-3 वर्षाचा, तो मात्र थोडासा त्रासदायक होता, पण गेला, निभावून नेलं सगळं वडिलांनी. पूर्वी MSc करणारे विद्यार्थी खूप कमी असायचे का? कमी असं म्हणण्यापेक्षा सीटच फार कमी असायच्या. युनिव्हर्सिटीत फक्त प्रत्येक विषयाला 50च सीट असायच्या. त्यामध्ये परत ओपन रिझर्वेशन हे सगळं होतच आणि मग ते फार कॉम्पिटिशन असायचे. तिथं पण कमी विद्यार्थी जायचे? होय होय, तिथं पण मेरिटचेच विद्यार्थी. अगदी निवडक जायचे? अगदी निवडक. बीएससीच्या फायनल इयरला जेवढे मार्क्स पडायचे त्याच्यावर मेरिटनं तिथं ऍडमिशन मिळायचं. सर, मग इथं जागृतीला आला ना तुम्ही, त्यावेळी फक्त जॉब करायचा की जॉब सोबत हे क्लास चालू करायचा? नाही, सुरुवातीला जॉबच्या निमित्तानंच मी आलो. नंतर एक मी सुरुवातीला ज्युनियर कॉलेजला पार्ट टाइम जॉब होता माझा, आणि पार्ट टाइम जॉब असल्यामुळं मला क्लासेसला मग जरासं थोडंसं मी क्लासेस सुरू करूया असं म्हणून एक 4 विद्यार्थ्यांच्यावर क्लास सुरू केला. आणि मग तो 4 विद्यार्थ्यांचा पुढच्या वर्षी 40 झालेत संख्या. असं करत करत ती एक 3-4 वर्षात फारच संख्या झाली. आणि मग त्यावेळेला मी दोन्ही पण करता येत नाही, नोकरी आणि क्लास असं नियमाप्रमाणे गव्हर्नमेंटच्या करता येत नाही, असं म्हणून मी रिझाईन केलं. मग ते तुम्ही क्लासवर जॉईन केला आणि क्लासवर जरा फोकस केला. आणि मग 2008ला ही इमारत बांधली आता जी आहे ती. पण सर, एक मार्गी नोकरी होती, चांगला पगार होता तुम्हाला, आणि मग क्लास का तुम्ही चॉईस केला? पण कसं होतं, सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट असते. ती सॅटिस्फॅक्शन काही आपल्याला कॉलेजला मिळत नाही. 2005ला CET सुरू झाली. मग CET सुरू झाल्यानंतर CETच्या गाईडलाईन करणारे शिक्षक इथं उपलब्ध नव्हते, आणि ते कॉलेज लेवलला काही सगळेच शिक्षक त्या पद्धतीनं काम करतील असं काही नव्हतं. म्हणून मी माझ्या प्रगतीसाठी म्हणून मी क्लासकडे जायचा निर्णय घेतला. भविष्यात CET किंवा नीट ह्या एक्झामना खूप महत्व येईल हे तुम्ही त्याच वेळी ओळखलं? होय, 2005लाच मी ते ओळखलं आणि मगच मी तो निर्णय घेतला. बरोबर. काही वेळेला लोकांनी मला हे विचारलं की असं परमनंट नोकरी सोडून तुम्ही कसं काय हे करताय, पण माझं एक उद्दिष्ट ठरलं होतं आणि मला माझ्या बाबतीत कॉन्फिडन्स होता
की मी हे करू शकतोय, म्हणूनच मी तो निर्णय नोकरी सोडण्याचा घेतला होता. सर्वसामान्य माणूस हा समाधान शोधतो, एक मार्गी नोकरी आहे, हे महिन्याला पगाराला बस झाला असं असतं, पण तुम्ही खरंच एक दूरदृष्टी ठेवून तुम्ही घेतलेला निर्णय आहे आणि तो आता तुमच्या पत्त्यावर पडताना दिसतोय. सर, आपल्या अकॅडमीतून पाहिलं तर नीट असेल, सीईटी असेल, 99+ म्हणजे टॉपरचे विद्यार्थी असे किती घडलेले आहेत? आतापर्यंत जवळपास 75+ म्हणजे 75 पेक्षा जास्त विद्यार्थी सीईटीच्या परीक्षेत 99 क्रॉस केलेत आणि जेईच्या परीक्षेत जवळपास एक 12 विद्यार्थीपर्यंत असतील. आता या 3-4 वर्षातच आम्ही त्यासाठी जास्त प्रयत्न करतोय. पण आता त्या परीक्षेच्या संदर्भात गंभीरता पालकांच्या लक्षात आले आणि मग त्यासाठी ते जेईसाठी प्रयत्न आत्ता होत आहेत, पण सीईटी साठी मात्र पूर्वीपासून होत होते. नीट मध्ये पण चांगलं मार्क्स मिळवले असं देखील बोललं जातं तुमच्या अकॅडमीच्या माध्यमातून. नीटला आता 2024 ला चांगले मार्क होतेच विद्यार्थ्यांना, 2025 ला पण होते. आता 2026 ची नीट परीक्षा अजून व्हायची आहे, पण याही परीक्षेत आता चांगले यश मिळत आहेत. दरवर्षी एक 3-4 विद्यार्थी एमबीबीएस सारख्या ठिकाणी ऍडमिशन घेत आहेत, कारण ते नीट परीक्षेतूनच एमबीबीएस, BAMS, BHMS या परीक्षांचे ऍडमिशन, या कोर्सेसचे ऍडमिशन होतात. 10वी-12वीचे जे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या पालकांच्या मध्ये आणि खास करून विद्यार्थ्यांच्या मध्ये सीईटी की जी असा एक संभ्रम असतो, किंवा दोन्हीपैकी एक चॉईस काय करायचं, पालकांच्या मध्ये द्विधा मनस्थिती असते. काय बेटर आहे, सीईटी की जी? जे विद्यार्थी अगदी हुशार आहेत, ज्यांना अगदी जेईच्या लेवलला अगदी राबण्याची ज्यांच्याकडे क्षमता आहे, अशा विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. आणि जे विद्यार्थी जेईच्या डिफिकल्टी लेवलपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांनी सीईटीवर लक्ष द्यायला पाहिजेत. आणि ही गोष्ट आता बऱ्याच पालकांना हे माहीत नाही आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजचे ऍडमिशन्स हे 100% सीईटी मधून आहे. फक्त पुण्याचं जे COEP कॉलेज आहे त्या कॉलेजला 25% सीट ह्या जेई मधून भरल्या जातात. नाहीतर सगळ्या कॉलेजेस म्हणजे VJTI असेल, सरदार पटेल असेल, आपल्या जवळचं वालचंद असेल किंवा गव्हर्नमेंट कराड असेल, तर ह्या सगळ्या कॉलेजचे 100% सीट हे फक्त सीईटी मधून भरले जातात. एकही सीट जेई मधून भरली जात नाही, पण हे बऱ्याच पालकांना माहित नाही आहे. आणि जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात त्या कॉलेजेसला 15% जागा ह्या जेई मधून भरल्या जातात आणि बाकीच्या 85% ह्या पुन्हा सीईटी मधूनच भरल्या जातात. तुम्हाला काय वाटतंय सर, सीईटी चांगली की जी? दोन्ही चांगलंच आहे, दोन्ही काय हे नाही आहे, पण फक्त पालकांनी आपल्या पाल्याबाबतीत डिसिशन घेताना असं हे करायला पाहिजे की तो कुठल्या लेवलला पोहोचतोय. बरोबर. उगाच त्याच्यावर एखादं हे दबाव देऊन किंवा हे देऊन तू जेईच करायला पाहिजे असं म्हटलं तर त्याच्याकडून ते काम त्याच्या गुणवत्तेवर नाही. ठरलं पाहिजे. गुणवत्ता म्हणा, राबण्याची तयारी, या सगळ्या गोष्टी आहेत. मेरिट म्हणजे हुशार पण पाहिजे तो विद्यार्थी आणि तेवढी मेहनत घ्यायला पाहिजेत. या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल तरच तो जेई सारख्या परीक्षेत तो रिझल्ट त्याला मिळतो. आता या स्पर्धेच्या युगात जर पाहिलं तर ह्या परीक्षेला किती महत्व आहे, जे की आपण सीईटी, नीट, जी वगैरे बोलतोय ना? नाही, आता सध्या कसं आहे, या परीक्षेशिवाय पर्यायच नाही आहे. महत्व म्हणण्यापेक्षा पर्यायच नाही आहे. आता बोर्डच्या मार्कवर 12वीच्या फक्त BSc चे रेग्युलरचे ऍडमिशन तेवढी शिल्लक आहेत. बाकी सगळ्या कोर्सेसला जाताना तुम्हाला कमीत कमी सीईटी, जेई किंवा नीट सारख्या परीक्षा द्यायलाच पाहिजेत. त्याशिवाय कुठलेच प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्याचे ऍडमिशन्स हे सगळे या परीक्षेवर अवलंबून आहेत. सर, आपण पाहिलं तर नीट, सीईटी, जी सारख्या परीक्षांचे मार्गदर्शन करत असताना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तुम्ही करता का, आणि अकॅडमी भविष्यात हे चालू करेल? आम्ही सध्या तरी काय स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचा विचार काही केलेला नाही, पण स्पर्धा परीक्षा MPSC, UPSC सारख्या परीक्षा देण्यासाठी कमीत कमी आपल्याला ग्रॅज्युएट तरी व्हायला लागते. आणि मग ते जे विद्यार्थी आहेत ते जवळपास सगळे विद्यार्थी हे 2 प्लॅन घेऊन आपल्या लाईफमध्ये किंवा करिअरच्या दृष्टीनं पुढे जातात. त्यांचा A प्लॅन असतो तो MPSC, UPSC क्रॅक करणं, पण त्यांनी B प्लॅनही ठरवलेला असतो. मग तो कुठला, तर एक तर चांगल्या कॉलेजमधून इंजिनियर होणं किंवा MBBS वगैरे या अशा प्रोफेशनल कोर्सेसला जाणं, हा त्यांचा B प्लॅन पण असतो. म्हणजे सध्या पालकांनी त्या दृष्टीने जे विचार करणार आहेत त्या पालकांनी आता असा विचार करायला पाहिजेत की ही गोष्ट जी आहे MPSC, UPSC ची, ही कमीत कमी 5 किंवा 6 वर्षानंतरची आहे. त्यासाठी पहिल्यांदा ग्रॅज्युएशन पर्यंत तरी जायला पाहिजेत. आणि मग तो जो A प्लॅन आहे तो प्लॅन सक्सेस झाला तर आनंदच आहे, पण नाही जर झाला तर आपल्याकडे B प्लॅन असा पाहिजे की त्या बेसवर त्यांना चांगल्या ठिकाणी त्यांच्या प्रोफेशनल त्यांचं करिअर पण घडलं पाहिजे. आणि तेवढ्यासाठी
हे चांगल्या कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळवणं किंवा MBBS सारख्या कोर्सेसना ऍडमिशन मिळवणं हे पण टार्गेट ठेवून आता विद्यार्थ्यांनी गेलं तर त्यांना त्याचा त्यांच्या करिअरसाठी फायदा होतो. म्हणून सीईटी आणि नीट किंवा जेईई महत्वाचंच आहे. हो, महत्वाचंच आहे म्हणण्यापेक्षा त्यामधूनच गेलं पाहिजे असं महत्व आहे. पूर्वी जे चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. हा, आणि आता जर तुम्ही बघितला गेल्या आठवड्यात आपल्याकडे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात 3 IAS अधिकारी जॉईन झाले आणि त्यातले ते 3ही IAS अधिकारी हे डॉक्टरेट आहेत. त्यातला 2 MBBS डॉक्टर आहेत आणि 1 PhD असतील. त्यामुळं हे त्यांनी एक त्यांचा बी प्लॅन पहिल्यांदा त्यांनी सक्सेस केलाय आणि मग ए प्लॅन साठी त्यांनी विचार केलाय. त्यामुळे ज्यांचं म्हणणं आता आहे की MPSC UPSC वगैरे, तर त्यांनी ह्या परीक्षांची पहिल्यांदा तयारी करायला हवी. ह्या 2 वर्षातच त्यांना अशी सवय लागणार आहे एका ठिकाणी 2-2.5 तास बसण्याची, किंवा ही जी सिस्टीम आहे किंवा ही जी शिस्त आहे त्या शिस्तीचाच त्यांना त्यांच्या करिअरसाठी पुढे उपयोग होणार. सर, भविष्यामध्ये तुमची अकॅडमी या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनात उतरेल का? असं काय नियोजन आहे आपल्याकडे? आता सध्या तरी काय नाही आहे, कारण सध्या आम्हाला या गोष्टीवरच फोकस करायचा आहे आणि तिथं आम्हाला ते यश मिळतंय आणि त्यामुळे तिथं आता हे करून आपल्याला ते डिस्टर्ब करायचं सध्या तरी काय नाही आहे. पण भविष्यात जे आता फुल फोकस तुमच्या अकॅडमीवर नीट, सीईटी आणि जी हो असं चालू आहे. सर, आपल्या अकॅडमीतून बाहेर पडलेले विद्यार्थी जे की अनेक यशस्वी विद्यार्थी म्हणून ते ओळखले जातात, असे विद्यार्थी आपल्या अकॅडमीला व्हिजिट करतात? जवळपास सगळेच विद्यार्थी माझ्याकडे घरी येतात. अकॅडमीला येणाऱ्यांची संख्या कमी असते पण घरी येतात. आणि जे आमच्या अकॅडमीतनं बाहेर पडून IIT सारख्या ठिकाणी वगैरे गेलेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हर्षवर्धन मटकर वगैरे, ते मात्र जाणीवपूर्वक सुट्टीला इकडं आले की इकडं अकॅडमीकडे येतात. मग मी त्यांना एक मोटिवेशन म्हणून आमच्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांना एक अर्धा तास बोलायला होतोय की नेमका अभ्यास कसा करायचा, त्यांनी अभ्यास कसा केला आणि त्यांचं त्या यशापर्यंत कसे गेले याचं थोडक्यात ते आपल्याला कारण दरवर्षी विद्यार्थी वेगळे असतात त्यामुळे त्यांना आम्ही हे सांगतोय. आणि आता तेही तयार झालेत स्वतः. त्यामुळे असे विद्यार्थी पुन्हा अकॅडमीला येतात आणि त्यांच्याकडून आपल्याला तेही गाईडलाईन मिळत राहतं. हर्षवर्धन विषयी खूप ऐकलेलं आहे. कसा घडला आणि कसा विद्यार्थी होता तो सर? ऍक्च्युली कसं होतं तो 10वी पर्यंत कुणाच्या खिचगणित फारसं नव्हता, म्हणजे अगदी नॉर्मल विद्यार्थी होता. पण त्यानंतर त्याच्या मनात त्यानं असं ध्येय ठेवलं की बाबा मला IITच क्रॅक करायची आहे. आणि तो 10वी-11वीला असल्यापासून थोडस सुरुवात झाली आणि एक 6 महिन्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा मुलगा अगदी त्या लेवलला अभ्यास करतोय. आम्ही शाळेत गेल्यानंतर ते एके दिवशी त्यांच्या शिक्षकांना म्हटलं तर त्यांनाही तो विद्यार्थी आठवला नाही, इतपत तो खिचगणित नव्हता. पण नंतर मात्र 2 वर्ष त्यानं प्रचंड मेहनत घेतली आणि JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स दोन्ही परीक्षा त्यानं चांगल्या पद्धतीने क्रॅक केला आणि आता तो हैदराबाद IIT मध्ये शिक्षण घेतोय. तो आता 3rd इयरला आहे तिथे. कारण आता हे जे JEE नीटच्या ज्या परीक्षा आहेत त्या डाऊट सॉल्व्हिंगवरच अवलंबून आहेत. जेवढे विद्यार्थ्यांना डाऊट्स येतील, जेवढे विद्यार्थी डाऊट घेऊन शिक्षकांच्या पर्यंत जातील तेवढं ते यशापर्यंत जात. तो एक विद्यार्थी झाला, पण तसे बरेच आहेत. आता वैभव गुरु म्हणून त्याच्याच बॅचला होता, अगदी गरीब घराण्यातलं, ते हाडपूरजवळ मुगळी म्हणून गाव आहे तिथलं विद्यार्थी, पण तोही आता नागपूर NIT सारख्या चांगल्या कॉलेजला तो शिकतोय. अगदी परिस्थिती नसताना सुद्धा त्याने, पण नंतर कसं आहे एज्युकेशन लोन वगैरे नॅशनलाइज बँक तुम्हाला अशा इन्स्टिट्यूटमध्ये मिळालं की लगेच देते. पुढचं एज्युकेशन काही गरीब विद्यार्थ्यांचं सुद्धा थांबत नाही.